हे पहा, हा जे कुरड्याचं मी वाटलंय ना सकाळी, त्याच्या त्या बिवड्या करणार आहे. चोथ्याच्या बिवड्या म्हणतात, गव्हाच्या चोथ्याच्या बिवड्या. आंबूस पण असतो याला जरा, खूप छान लागतात. तर त्याच्या बिवड्या करताना प्रथम काय करायचं आपल्याला, तर थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये. 1-2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढई तापलेली चांगली, तर त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आता. आणि जिरं टाकल्यानंतर या ठिकाणी पहा, त्याला साहित्य काय, जिरं, हिंग, हळद, लाल मिरच्या ज्या होत्या त्या 10 मिरच्यांचा मी हा रगडा केलेला आहे. त्यातल्या फक्त 5 मिरच्यांचं घेतले. आणि ही बाजरी जी आहे, अर्धी वाटी बाजरी मिक्सरमधून ओबडधोबड करून घेतली. आता पहा, त्याच्यात हिंग टाकला आहे, गॅस कमी केला मी. आणि ही मिरची टाकायची. खूप तिखट नको असेल तुम्हाला तर तुम्ही थोडीच वापरा, जसं पाहिजे तसं नंतरही काढू शकता त्याला. आणि चाखून चव घेऊन जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. तर आता पहा, याच्यामध्ये हा चोथा टाकते अगोदर. आणि हा चोथा शिजवायचा, जवळजवळ अर्धा तास याला शिजवायला लागतो पहा. आणि याच्यातला काही मी शिल्लक ठेवणार आहे, तो कशासाठी तोही नंतर मी तुम्हाला सांगते. हे पहा, हा सगळा चोथा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हा आता मात्र भाजी करतात त्याची, भाकरी बरोबर खायला भाजी छान लागते, ती भाजी मी करणार आहे. तर आता हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हलवून त्याला शिजायला घ्यायचं. एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे पण आणि आता हलवून घ्यायचं आपल्याला ते. खूप छान लागतात ह्या बिवड्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवीन मी. बाजरीची कणी त्याच्यात अजूनही टाकली तुम्ही तरी चालू शकते. नसेल बाजरी तर ज्वारीच्या टाका. मिलेटचा उपयोग जास्तीत जास्त वापर आपल्या जेवणात असावा. आणि याला काय होतं, बिवड्या थापताना हे पण होतं, बांधल्या जातात, नाही ते हे मग तसं ओबडधोबड होतं ना, तर बिवड्या तुटतात. म्हणून त्या कणीला आपण आता त्याच्यामध्ये हा 1 ग्लास पाण्याचा आहे, तो शिजण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे. आणि जवळजवळ अर्धा तास याला चांगलं शिजून द्यायचं आहे. हवं तर वरून पुन्हा पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये. तर चला, तर मग याला आता अर्धा तास आपण शिजून देऊ. हे पहा, बरोबर मोजून 20 मिनटं होऊन गेली. 20 मिनटापेक्षाही जास्त लागलेलं आहे. आणि थोडीशी वाफ जायला ठेवली त्याची. शिजले आता चांगलं. कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास याला शिजायला लागतं, कारण वरचं सालपट हे टणक असतं, म्हणून इतका वेळ शिजावं लागतं. आता सुंदर त्याचा वास सुटला आहे. आता ह्या उन्हात नेऊन मी कापडावर वाळायला घालणार आहे. हे पहा, ऊन खूप झालेले म्हणून मी सावलीत बसलेली आहे. हा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे, तो पाण्याने धुवून घेतलेला आहे आता. आणि त्याच्यावरती हे जे आहे ना, गरम असतं, मग असं याच्यावर मांडायचं. हे असं मांडायचं आणि हाताला भाजतं, म्हणून काय करायचं, वरून हा कागद टाकायचा. आणि अशा ह्या बिवड्या, कोणी बुरंगूस, कोणी काय म्हणतं, तयार करा. झाली का आपण चपाती. आणि हे पहा, सर्व माझ्या ह्या बिवड्या आता घालून झालेल्या आहेत. ऊन खूप झालेलं आहे, उन्हात टाकलेले आहेत. वाळल्यानंतर तळून कशी लागते, ते भाजूनही खातात, तळूनही खातात. याप्रमाणे अशा ह्या चोथ्याच्या बिवड्या. हे पहा, ह्या ज्या बिवड्या आहेत ना, गव्हाच्या चिकापासून चोथ्याच्या बनवलेल्या, त्या चांगले 4 दिवस वाळलेल्या, चांगल्या वाळवल्यानंतर त्यात तळून खायचे असतात. शेतकरी लोकांना सकाळ संध्याकाळ दुपारच्या न्याहारीला काही नसतं आणि त्या कशा खायच्या, तर चुलीमध्ये भाजून खायच्या, त्याच्यावर तेल ओतायचं. पण आता त्या काळात तेल कमी असायचं उपलब्ध, आता भरपूर आहे तसं. तर ते आता काय करायचं, मी तेल तापत ठेवलेले पाहिजे कढईमध्ये, आणि त्या तेलामध्ये ही बिवडी तळायला टाकणार आहे. हे बाकी तळायला टाकली मी आता त्याच्यामध्ये. आणि अशी तळून जर घेतली ती इतकी खुसखुशीत होती. सगळ्यात महत्त्वाचं, चवदार तर खूप टेस्टी, अगदी खरंच तुमच्या जिभेला चव येईल
आणि जेवणालाही स्वाद वाटेल अशा प्रकारच्या बिवड्या असतात. तर ह्या तळून घ्यायच्या. तळून घेतल्या की आणखीन खुसखुशीत होतात पहा. तशा कच्च्या खाल्ल्या तर थोड्या कडक लागतात, पण भाजून तेल ओतायचं वरून. अन्यथा जर तेल असेल तुमच्याकडे उपलब्ध तर पहा हे अशी तळून घ्यायची. आणि तळून घेतली की मग गावाकडे शेतकऱ्यांना नांगरावर याच्यावर जायचं असतं. त्यांच्याकडे काय दुसरं नसायचं. कच्च्या कैरीचं लोणचं किंवा मग ठेचा किंवा ह्या अशा बिवड्या हे नांगऱ्यांना, म्हणजे जे नांगरावर शेतावर कामं करायची त्या लोकांना ते न्याहारीसाठी दिलं जायचं. गावाकडे खूप बनवायचे. माझ्या आजोळी तर खूप खूप लागायचं, खूप माणसं असायची. आणि म्हणून ह्या अशा बिवड्या मी तळून घेते आता एक 3-4 अशा. हे पहा, हे पहा ह्या अशा तळून घेणार आहे. एक एवढी दाखवते तुम्हाला तळून. तर तुम्ही नक्की जर कुरड्याचा चीक तयार झाला असेल आणि त्याचा चौथा तुमच्याकडे शिल्लक असेल तर नक्की, नसेल तर याच्यातनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फायबर खूप मिळतं आपल्याला या चोथ्यापासून. म्हणून आम्ही त्या चोथ्याची भाजी पण बनवतो कांदा घालून. आणि कारण मी गॅस बंद केलेला आहे शेवटची तळताना. तर फायबरचे आपल्याला डबे आणून घ्यावे लागत नाहीत हे लक्षात घ्या. शेतकरी लोकांना काही त्याची गरज नसते, कारण ते अशा प्रकारचं जे असतं ना चौथ्यासारखे असतात, हे सर्व प्रकार ते खात असतात. तर पहा तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून कमेंटद्वारे मला कळवा की या ठिकाणी ह्या ज्या बिवड्या आहेत ह्या बिवड्या कशा लागतात. हे पहा मी तुम्हाला खाऊन दाखवते. कुरकुरीत लागते फार, खूप कुरकुरीत. तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.